अध्यक्ष महोदय, जर विविध काही हा रॅकेट जर चालवली जात असतील तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे का अध्यक्ष महोदय त्यांनी कबूल केलं की रुग्णालयात न करता का खासगी फ्लॅटमध्ये केलं गेलं आणि मग जर असा प्रकार घडत असेल तर त्या डॉक्टरला माहित असते आपण काय करतोय, नर्सला माहित असते मी काय करते, भूल देणाऱ्या डॉक्टरला माहित असते मी काय करते, वॉर्डबॉयला माहित असते तो हे करतोय हे चुकीचा करतोय, असं असताना देखील असे प्रकार वारंवार घडत असतील तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे मंत्री महोदयांना की हे माहीत असताना करत असणारे गुन्हे खऱ्या अर्थाने रोखायचे असतील. कारण आपण कोर्टामध्ये केस टाकल्या, केसचं काय होतं सगळ्यांना माहित आहे. अनेक केस वर्षोनुवर्ष चालतात आणि त्या सुटतात, कोणी दोषी ठरवला जात नाही. म्हणून माझी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती आहे की ह्या गुन्ह्यामध्ये हे जे सर्व लोक समाविष्ट असतात, डॉक्टर, नर्स, भूल देणारे डॉक्टर, वॉर्डबॉय, ऑक्सिजन लावणारा, या सगळ्यांना संघटित गुन्हेगारी समजून संघटित गुन्हेगारीच्या खाली यांच्यावरती आपण कारवाई करणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आपल्याला. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अजय चौधरी साहेबांनी जो प्रश्न विचारला की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला वस्तुस्थितीच अशी आहे की बदलापूरच्या घटनाक्रमामध्ये स्त्रीबीज तस्करीचं रॅकेट उघडकीस आलं आणि ते उघडकीस आणण्यामध्ये आपल्या विभागाने आणि पोलिसांनीच पुढाकार घेऊन हे उघडकीस आणलं. त्याच्याबद्दलची ऍक्शन्स घेतल्या, त्याच्यावरची कारवाई झाली आणि त्या कारवाईच्या बरोबरीने आता त्या सगळे लोक जे काय असतील ते जेलमध्ये गेले, हॉस्पिटल त्याचं ब्लॅकलिस्टेड करण्यापेक्षा बाकीच्या सगळ्या प्रक्रिया ज्या शासकीय नियमाप्रमाणे आहेत त्या सगळ्या झाल्या. मी आपल्याला मगाशी जो प्रश्नाचं उत्तर मगाशी दिलं तेच मी परत रिपीट करतो की या सगळ्यावरती स्ट्रॉंग मॉनिटरिंग आवश्यक आहे आणि राज्य शासनाच्या वतीनं, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं या सगळ्यासाठी IVF सेंटर्स असतील, सोनोग्राफी सेंटर्स असतील किंवा PCPND ऍक्टच्या माध्यमातून होत असणाऱ्या कारवायांच्यासाठी सुद्धा पुण्यातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं स्वतंत्र सेल उभा करून या सगळ्यावरती कारवाई करणं हा आमचा पहिला प्राधान्यक्रम असेल. दुसरं, आपण जो प्रश्न विचारला की याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी सारखे सुद्धा गुन्हे दाखल करता येईल काय. मागच्या वेळेला सुद्धा हाऊसमध्ये अशाच पद्धतीची एक चर्चा झाली होती की ज्याच्यामध्ये PCPND ऍक्टच्या बद्दल सुद्धा वारंवार अशा घटना घडल्या तर त्याच्यावरती सुद्धा मकोकाखाली कारवाई करता येईल का, अशा पद्धतीचा प्रश्न सर्व सदस्यांनी विचारला होता. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनं लॉ अँड ज्युडिशियलच्या डिपार्टमेंटच्या बरोबर आमच्या बैठका त्याच्यावरती झाल्या आणि हा IVFचा विषय असेल किंवा PCPNDचे विषय असेल यामध्ये सुद्धा संघटित गुन्हेगारीमध्ये यांना घेण्याबद्दल आम्ही निश्चितपणानं शासनाच्या वतीनं प्रगतशील काम करतोय. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.